नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्थात सौर पंप योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये अर्ज प्रक्रिया, अनुदान, नवीन GR, आवश्यक कागदपत्रे आणि सौर पंप बसवण्याची प्रक्रिया, काही जिल्ह्यातील तक्रारी तसेच 2 जुलैपर्यंतची अधिकृत स्थिती या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी पहिली अपडेट आहे, महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राज्यभर सध्या सुरू असून महावितरणाच्या अधिकृत पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाची आता ही जी योजना आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 2 जुलै 2026 पर्यंत सरकार किंवा महावितरणाकडून अर्जासाठी कोणतीही नवीन अंतिम तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. म्हणून अर्ज प्रक्रिया जी आहे ती आता सध्या नियमितपणाने सुरूच आहे. तसेच या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान जे आहे ते दिले जात आहे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांना फक्त उर्वरित जो हिस्सा आहे तो भरावा लागतो. ओके, तसेच नंतरची अपडेट म्हणजे की शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र, पाण्याची उपलब्धता आणि तांत्रिक निकष लक्षात घेऊन 3 HP, 5 HP किंवा 7.5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप मंजूर केला जात आहे. ओके, तसेच वीज बिलाबद्दल सांगायचं झालं तर सौर कृषी पंपामुळे दिवसा सिंचन करणे आता शक्य होते. लोड शेडिंगचा त्रास जो आहे तो सुद्धा खूप प्रमाणात कमी होतो. वीज बिलाचा खर्च जो आहे तो खूप जास्त वाचतो. तसेच बसवण्यात आलेल्या सौर पंपावर 5 वर्षांपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा जी आहे ती उपलब्ध करून सुद्धा दिली जाते. ओके, आता अर्जाबद्दल सांगायचं झालं तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागू शकतात. या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आणि अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र सध्या आवश्यक आहे. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की महाराष्ट्राचा विक्रम. ओके, एक चांगली बातमी म्हणता येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एका महिन्यात 45,000हून अधिक सौर पंप बसवून महाराष्ट्राने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. आणि जी ही योजना आहे ती देशभरातील सर्वात मोठ्या सौर कृषी पंप योजनांपैकी एक मानली जात आहे सध्या. ओके, तसेच तक्रारीबद्दल सांगायचं झालं तर काही जिल्ह्यांमध्ये अर्ज करून लाभार्थी हिस्सा भरल्यानंतरही सौर पंप बसवण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे शेतकऱ्यांकडून. अशा परिस्थितीत संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. ओके, आता एक अपडेट आहे महत्त्वाची, ती म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत या योजनेसंदर्भात कोणताही नवीन GR, अनुदानात वाढ, पात्रतेत बदल किंवा नवीन नियम अधिकृतपणे जाहीर सध्या करण्यात आलेले नाही आहेत. म्हणजेच की सध्या योजना जी आहे ती पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. ओके, अर्ज असेल, मंजुरी असेल आणि सौर पंप बसवण्याची प्रक्रिया नियमितपणाने सध्या सुरू आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सौर पंप योजना, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी, कर्जमाफी आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व ताज्या सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.